श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना आपल्याला मिरच्या लावायच्या आहे. तर मिरचीसाठी एक वाफा सोडला होता कांदे लावून. तर चला मी काय काय लावते ते तुम्हाला दाखवते आणि कशा प्रकारे मिरच्या ज्या आहे ते लावते तेही तुम्हाला दाखवते. तर आज उजेडामुळे ना जरासा व्हिडिओ ब्रल येत असेल. चला, हे मिरच्याचं रोप आहे, हे वांग्याचं आहे. तर सुकून गेलं आहे ते काही. तर चला आता आहे ना, अहो मला इथं खड्डे करून देत आहे, त्यामध्येच लावते मी आता मिरच्या. आणि तिकडं काका आहे ना, जो दांडा आहे तो करत आहे. चला आता मिरच्या लावायला सुरुवात करते. तर आता नाही इथं मिरच्या लावायच्या होत्या. तर मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी मिरच्या लावल्या, पण आहे ना त्या पूर्णच त्यावरती ना काय म्हणजे असा मवा वगैरे पडला, तर तो काय चांगलाच आल्या नाही. तर आता यावेळेस आहे ना म्हटलं वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडंसं जागा बदलून लावून बघू. तर इथे ना हा वापा खूपच निब्बर होता. मग त्याच्यामुळं काय तिथं कांदे लावता आले नाही. मग त्याच्यात म्हटलं आहे ना, आता हा असाच पडीत पडण्यापेक्षा ना तिथं मिरच्या ज्या आहेत त्या मम्मीकडूनच मी रोप आणलं होतं. तर बघू आता लावून किती येत्या किती नाही. आणि कसं आहे ना इथं आहे ना पाऊस जास्त झाल्यामुळे ना रान पूर्ण आहे ना जे आहे ते पाणी पाणी होतं इथं. तर आता इथं मिरच्या लावून घेते आहे. आणि कसं घरचं जर असलं ना म्हणजे डोक्याला ताण नाही राहत. तर इथं थोडंसंच भाजीपाला लावायचा आहे, भेंड्या गवार. तर त्याही इथं लावून देऊ म्हटलं. तर इथं बघा छान असे मिरच्या लावलेल्या आहे. आता याला आहे ना आज काही दिवसाची लाईट नव्हती, त्याच्यामुळे दुसऱ्याच दिवशी इथं जे आहे ते बोरचं पाणी सोडणार आहे. आणि कांदे आता बघा तुम्ही पूर्ण लावून झाले, पण ही पट्टी ना इथं पाईप जोडायचे होते, त्याच्यामुळं पाणी भरायचं राहून गेलं आहे. त्याच्याबरोबरच हे जे मिरच्याचं रोप आहे तेही भरलं जाईल. तर बघू शकता तुम्ही एवढ्या अंतरावरती मिरच्या, जे अंतर आहे ना जास्तच ठेवलं, कारण जर आता चांगल्या जर आल्या ना तर त्या खूप फळतात. तर मिरच्या वगैरे लावून झाल्या, धनं वगैरे लावले आणि माझा मोबाईल रिचार्ज झाला होता. तर घरी आल्यानंतर आहे ना आम्हाला दोघांना पण आहे ना झाडं लावायची खूपच हौस आहे. आणि इथे ना आहोंनी माती आणली होती. तर इथं कुंड्या आहे, जे इनडोअर आणि आउटडोअर असे 2 पद्धतीचे झाडं आहे. तर आता हे जे आहे ते म्हणजे आतमध्ये ठेवायचे आहे. तर बघा तुम्ही खूप छान असे. आणि घरात आहे ना जर झाडं असतील ना तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्या झाडांकडं पाहिलं ना आपलं मन प्रसन्न होतं आणि भारी वाटतं. तर इथे ना थोडीशी जी खाद आहे ना आपली, म्हणजे आपण जी मक्काला वगैरे टाकली होती युरिया, सुफला ते, तर तीच थोडीशी टाकलेली आहे, ते जेणेकरून आहे ना झाडं आपली व्यवस्थित छान असे होतील. तर बघा इथं, तर नक्कीच तुम्ही पण असं करून बघा, खरंच झाडं भारी होतात. आणि ही काळी माती आहे, आपली माती ना लालसर आहे, त्याच्यामुळे तिच्यात आहे ना झाडं येते नाही. जी काळी माती असते ना तिच्यात झाडं भारी येतात. तर बघ थोडी खाद टाकली खाली आणि वरतून थोडीशी माती टाकली, पुन्हा थोडीशी खाद टाकली. खादीचं प्रमाण जास्त पण टाकायचं नाही आहे, नाहीतर ज्या मुळ्या आहेत त्या खराब होतील. तर इथं आहे ना आता आम्ही मस्त दोघंजणं मिळून आहे ना एवढे पण झाडं आहे ना, तर प्रत्येक जे झाडं आहे, आता हे शोचं आहे, याचं नाव काय आहे माहीत नाही, पण खूपच छान झाडं आहे. आता ते संध्याकाळच्या वेळेस लावलेलं आहे, त्याच्या मोबाईलमध्ये थोडंसं ब्रल दिसेल. आणि संध्याकाळच्या वेळेस इतके डास येतात ना, कारण शेजारी गवत आहे, त्या गवतामुळे ना खूप डास येतात. तर आणि कसं आता व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण चालू आहे, त्याच्यामुळं असं डास चावायची भीती होती. तर त्याच्यामुळे मी डास मारायचं पण माझं काम चालू होतं. आणि इथं आता आहे ना ते झाड आहे ना तिरपं लागत होतं, तर थोडीशी त्याच्यातली माती काढून घेतली आणि आहो ना म्हटलं आता याच्यात झाड लावा. तर आम्ही कोणतं काम करायचं असलं ना दोघं मिळून करतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जास्त टेन्शन जर येत असेल कामात बिझी ठेवायचं. आणि रिकामं मन हे शैतानाचं घर असतं असं म्हणतात, ते एकदम बरोबर आहे. आपण रिकामं बसलं की रिकामे विचार येतात, हे काय म्हटलं, ते काय बोललं, हे झालं ते झालं. पण जेव्हा आपण कामात असतो ना तेव्हा अजिबात जो विचार आहे तो येत नाही. आणि कसं असतं ना आपण आता मला म्हणजे ना मी काय लय हुशार आहे असं काही नाही, पण भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे. जर तुम्ही जास्त गर्दीच्या ठिकाणी गेला आणि 4 ठिकाणचे 4 जर चांगलं बोलणारे असला तर योग्य आहे. पण काही जर वेगवेगळे बोलणारे असले ना, घरी आल्यानंतर आपल्याला त्याचं टेन्शन येतं, हे असंच का बोललं, ते तसंच का बोललं. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला स्वतःला इतकं कामात गुंतून घ्यायचं ना, की म्हणजे आपल्याला जास्त काही असा विचारच आला नाही पाहिजे. वाईट विचार मग मनात येत नाही. स्वतःला कामात बिझी ठेवलं ना तर म्हणजे अजिबात डोक्यात असे वाईट विचार येत नाही. त्याच्यामुळं आपल्या त्या तब्येतीवर परिणाम होतो आणि आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. त्याच्यामुळे आहे ना, जिथं तुम्हाला प्रसन्न वाटेल ना, तिथंच जा, तिथं राहा. पण जिथं तुम्हाला गेल्यावरती ना, म्हणजे जे विचार आहे ते तुमची स्वतःची विचारसरणीच बदलून जाईल ना, अशा ठिकाणी जायचं टाळाच. आणि स्वतःला व्यस्त ठेवत चला, असं माझं तरी मत आहे. मी काही लई तत्त्वज्ञानी नाही, पण मला अनुभवातून आलेले काहीतरी जे माझे बोल आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. बाकी ज्याला घ्यायचं ते घ्या, नसेल घ्यायचं तर सोडून द्या. मी काय म्हणत नाही.
मी खूपच हुशार आहे आणि मी जे सांगते ते खरंच असतं. मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. आता माझे तुम्ही सर्व फॅमिली आहात, तर तुम्हाला मला काय वाटतं ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तुम्हाला काय असं वाटतं तेही तुम्ही सांगा. आणि ते आहे ना, खूप छान झाड आहे बरं का, चांदणीचं आहे. त्याला ना इतकी छान अशी फुलं येतात ना. तर कुबेरचं झाड पण लावलेलं होतं, पण ते कुबेरचे पूर्ण पानं गळून गेलेले म्हणजे जात होते. तर तुम्हाला कोणाला काही माहीत असेल ना, की त्याला काय करायला पाहिजे ते नक्की सांगा. आता त्याला मी कुंडी पण बदलली, पण तरी त्याचे पानं जे आहे ते गळतच होते. तर इथं छान असे ना 2-4 प्रकारच्या कुंड्या आहे या, आणि याच्यातच जे आपल्याला घरात ठेवायचे झाडं आहे ना, तेच सर्व लावलेले आहे. त्याच्याखाली ठेवण्यासाठी अशा छान अशा ज्या गोल प्लेट आहे त्या आणलेल्या आहे. आणि आता एक-एक करून सर्व झाडांना खाद टाकून घेतली. पाणी वगैरे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपले आता झाडं रेडी झालेले आहे. रेडी झाल्यावरती कसे दिसतात तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि बघा आता इथे आहे ना, छान अशी याला आहे ना माती टाकली, आणि याला आहे ना जास्त पाणी टाकायचं नाही आहे, आणि थोडीशीच खाद जी आहे ती वरतून पण टाकायची आहे. आता याच्यानंतर याची ग्रोथ कशी होते तेही तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. आणि जर तुम्हाला झाड लावायचे असेल ना, अशी ट्रिक नक्की करून बघा. छान अशी झाडं जे आहे ते होतात. तर झाडाच्या सान्निध्यात राहिलेलं आहे ना, माणसाचं मन आणि वातावरण सगळं पवित्र आणि छान होतं. पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर चला आता पटपट अशी एवढी झाडं आपण यांना लावून घेऊया.
तर बघा सर्व झाडं लावून झालेले आहे आणि त्याला पाणी वगैरे टाकून झालेलं आहे. तर बघा छान अशा आता इथं आपले झाडं तुम्हाला दिसत असतील. काही आधीचे लावलेले होते आणि काही नंतर लावलेले आहे. तर अशा पद्धतीने झाडं लावल्यानंतर कसं मन प्रसन्न वाटतं. संध्याकाळच्या वेळेस बघा असे सर्व प्रकारचे तर मी झाडं लावलेले आहे. जागा कमी आहे आणि बघा हे आतमध्ये ठेवलेलं झाड किती छान असं दिसतंय आणि त्याचं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला आवडतात का झाडं लावायला तेही कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळच्या वेळेस ना इतका पाऊस झाला, पावसाने तर आमच्याकडं वैतागच आणलेला आहे. आता मळ्यात कसा पाऊस झालेला आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आपल्या मिरच्या पण कशा झालेल्या आहेत तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला आणि बघा आजचा पाऊस. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.